महाराणी सईबाई या मराठा स्वराज्याचे पहिले सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री देखील होत्या. महाराणी सईबाई यांचा इतिहास घडवण्यात एक खूप मोठं महत्वाचं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रोत्साहन आणि स्फूर्तिस्थान म्हणजे सईबाई निंबाळकर होय. त्या महाराजांच्या पहिल्या पत्नी असल्यामुळे महाराज आणि सईबाई यांच्यामध्ये एक अनोखं नातं होतं. महाराणी सईबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील फलटण येथे 29 ऑक्टोबर 1633 रोजी झाला. सईबाई यांच्या वडिलांचे नाव मुधोजीराजे निंबाळकर तर आईचे नाव रेवबाई होते. पूर्वीपासूनच निंबाळकर घराणं हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराणं मानलं जातं. महाराणी सईबाई यांच्यावर लहानपणापासूनच त्यांच्या आईवडिलांनी उत्तम असे संस्कार केले होते. घराला एकत्र ठेवणं, पतिव्रता तसंच इतर गोष्टींचं त्यांच्या आईनं दिलेलं ज्ञान सईबाई यांना छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन करत होते तेव्हा त्यांच्या कामी आलं. सईबाई राणीसाहेब या देखण्या, करारी, रुबाबदार, घोडेस्वारीत, तलवार चालवण्यात त्या पारंगत होत्या. महाराणी सईबाई या निंबाळकर घराण्यात जन्माला आल्या होत्या. निंबाळकर घराणं हे सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानलं जायचं. तसेच निंबाळकर घराणे आणि भोसले घराणे यांच्यामध्ये आधीपासूनच चांगले व्यवहार संबंध होते. म्हणूनच मराठा स्वराज्याचे पहिले सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलंच लग्न सईबाई निंबाळकर यांच्याशी लागलं. महाराणी सईबाई या महाराजांना नेहमी समजून घ्यायच्या आणि याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराणी सईबाई यांच्यावर अधिक जीव होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना सईबाईपासून 4 अपत्ये झाली. 3 मुली आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. महाराणी सईबाई या सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाचे दात मोजणाऱ्या शिवाचा छावा ओळखले जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या. महाराणी सईबाई नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बऱ्याच घराण्याची सोयरी जुळवली, परंतु महाराणी सईबाई यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनातील स्थान कोणीही भरून काढू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्फूर्तिस्थान म्हणून महाराणी सईबाई यांची ओळख आहे. महाराणी सईबाई यांचं वागणं आणि त्यांच्या समजूतदारपणामुळे तसंच त्या ज्या प्रकारे कौटुंबिक जबाबदारी पार पाडायच्या त्यामुळे त्या जिजाऊंच्या लाडक्या सोनबाई होत्या. महाराणी सईबाई यांचं इतिहासात नाव खूप कमी वेळा पाहायला मिळतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान जसं माता जिजाऊ होत्या त्याचप्रमाणे महाराजांना मानसिक बळ महाराणी सईबाई यांच्याकडून मिळत होतं. स्वराज्यात कर्तव्य पार पाडण्यात जितकं राजमाता जिजाऊ यांचं श्रेय आहे तितकं श्रेय सईबाई यांना देखील जातं. जिथे राजमाता जिजाऊ महाराजांना राजकीय सल्ले द्यायच्या तिथे सईबाई महाराजांना मानसिक आधार आणि पाठिंबा देण्याचे काम करत होत्या. महाराणी सईबाई 24 वर्षाच्या असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर त्यांना बाळांत वेदनेने त्रासले. महाराणी सईबाई या दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागल्या. त्यांच्यामध्ये अशक्तपणा येऊ लागला आणि त्यांनी अंथरूण पकडले. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यासाठी धडपड चालू होती आणि त्यामध्ये महाराणी सईबाई यांचं आजारपण बळावत होतं. त्यांना सईबाई यांची नेहमीच काळजी वाटायची, म्हणून त्यांनी सईबाई यांना हवापालट करण्यासाठी प्रतापगडावर ठेवण्यात आलं. तरी सईबाई यांच्यामध्ये काही बदल आढळून येत नव्हता. अपार प्रयत्न करून देखील शेवटी नियतीने साथ दिली नाही. सईबाई 26 वर्षाच्या असताना त्यांचा मृत्यू झाला. 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कायमचा दुरावा आला. संभाजी महाराज देखील 2 वर्षाचे असतानाच पोरके झाले. त्यांच्यापासून मातृसुख हिरावून घेतलं. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेण्याआधी त्यांच्या मुखातून सई असा शब्द आला होता. महाराणी सईबाई यांची समाधी वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ पाल बुद्रुक येथे आहे.